कोथिंबीर वडे बनवायची ही नवी पद्धत तुम्हाला माहीत आहे का? आतून अजिबात कच्चे न राहणारे, सगळ्या बाजूने व्यवस्थित शिजणारे आणि सगळ्या बाजूने व्यवस्थित तळून हे कोथिंबीर वडे मी कसे बनवले, तो व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आज मी तुम्हाला 2 पद्धतीने कोथिंबीर वडे बनवायची नवीन पद्धत दाखवणार आहे. नमस्कार, आलिशान स्वाद अँड व्लॉग्समध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत आहे. सर्वात आधी इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर जी आहे ती तुम्हाला ताजीच घ्यायची आहे. तर कोथिंबीर आपल्याला स्वच्छपणे धुवून घ्यायची आहे आणि कोथिंबीर आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे. अशा प्रकारे मी कापून दाखवते. तर बारीक अशा प्रकारे तुम्हाला चिरून घ्यायची आहे. तर कोथिंबीर जी आहे ती आपली बारीक चिरून झालेली आहे. आता इथे आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे. तर वाटणामध्ये आपल्याला 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. हे तिखटवाल्या हिरव्या मिरच्या आहेत. 2 तुकडे अद्रकचे घेतलेले आहेत आणि यामध्ये 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. आता हे जे आहेत ते आपल्याला वाटण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पीठ जे आहे ते तुम्हाला चाळूनच घ्यायचं आहे, नाहीतर त्यामध्ये गाठी असतात. तर चाळून घेतल्याने ते पीठ जे आहे ते एकजीव तुम्हाला असं मळून घेता येईल. तर 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने मी मोजून अर्धी वाटी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाचं पीठ जे आहे ते इथे मस्ट आहे, कारण त्याच्यानेच तुमचे वडे जे आहेत ते कुरकुरीत होतील. तर इथे अर्धा वाटी तांदळाचं पीठ मी घालून घेतलेलं आहे. आता आपल्याला यात मसाले ॲड करायचे आहेत. 1 चम्मच मी हळदी पावडर घेतलेला आहे. 1 चम्मच चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. यात आता मी अद्रक मिरची लसूणचं जे पेस्ट आपण वाटण घेतलं होतं ते आपल्याला यात टाकून घ्यायचं आहे. तर अद्रक मिरची आणि लसूणची पेस्ट जी आहे ती मी टाकलेली आहे. इथे मी 1 चम्मच सफेद तीळ घेतलेले आहेत. तीळ जे आहेत ते भाजून वगैरे नाही घ्यायचे, कच्चेच तीळ तुम्हाला घ्यायचे आहेत. इथे मी ओवा घेतलेला आहे. ओवा जो आहे तो तुम्हाला हातावरती अशा प्रकारे चोळून त्यामध्ये टाकायचा आहे, म्हणजे ओवाचा जो फ्लेवर आहे तो खूप छान पद्धतीने यामध्ये लागतो. तर आता ओवा टाकलेला आहे. आता आपल्याला हातानेच हे सगळं मिक्सचर जे आहे ते मिक्स करायचं आहे आणि जसं गरज लागेल तसं थोडंसं पाण्याचा वापर करून आपल्याला हे पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे. तर थोडा पाणी टाकून आपल्याला हे पीठ जे आहे अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे हाताने. तर हे पीठ जे आहे ते मळून झालेलं आहे आणि याचे मी 2 भाग करणार आहे. एक भाग जो आहे तो मी वेगळा काढून घेणार आहे. त्याचे मी दुसऱ्या प्रकारे वडे बनवणार आहे, ते तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघालच. आता हा भाग जो आहे तो मी वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि दुसरा भाग जो आहे तो असं मी रोल करणार आहे. जसं आपण वड्यासाठी रोल करतो तशा प्रकारे आपल्याला रोल करायचा आहे. तर हा रोल जो आहे तो आपला रेडी झालेला आहे. इथे मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं. तर पाणी जे आहे ते आपल्याला नीट व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे. पाणी उकळल्यावरती आपल्याला एक चाळणी घ्यायची आहे. डायरेक्टली तुम्ही पीठ थापून याच्यावरती वडे जे आहेत ते पसरून घेऊ शकता, पण मी जे आहे ते रोल करून घेणार आहे. तर तेल जे आहे ते चाळणीला लावून घेतलेलं आहे आणि आपण जो रोल केलेला होता वड्यांचा तो इथे यावरती ठेवून घ्यायचा आहे. आता आपलं रोल जे आहे ते इथे मी अशा प्रकारे ठेवून घेतलेलं आहे. यावरती झाकण लावून तुम्हाला 10 मिनटं स्लो गॅसवरती हे नीट व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत. तर 10 मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपले जे कोथिंबीरचे वडे जे आहेत ते पूर्णपणे शिजलेले आहेत. हा रोल जो आहे तो व्यवस्थित शिजला आहे की नाही ते आपण चाकूच्या मदतीने आपण अशा प्रकारे दाबून बघणार आहोत. चाकू जो आहे तो तुम्हाला आतपर्यंत घुसवायचा आहे आणि पीठ नाही लागलं तर आपलं पीठ जे आहे ते व्यवस्थित शिजलेलं आहे. आता आपण या रोलला थंड करून घेऊया. आता दुसऱ्या भांड्यामध्ये मी जे पीठ काढून ठेवलं होतं, भिजवलेलं पीठ जे होतं आपण त्याच भांड्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि पीठ जे आहे ते आपल्याला थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे. जास्त पाणी नाही घालायचं आहे, ना जास्त पातळ ना जास्त घट्ट. तर अशा प्रकारे आपल्याला हे पीठ जे आहे ते भिजवून घ्यायचं आहे.
तर हे पीठ जे आहे ते रेडी झालेलं आहे. आता तुम्हाला एक आप्पे पात्र घ्यायचं आहे. त्या आप्पे पात्रामध्ये गॅस न चालू करता हे पीठ जे आहे ते थापून घ्यायचं आहे, याच्यावरती काढून घ्यायचं आहे. तर 2-3 ठिकाणी मी असे पीठ जे आहे ते काढून घेतलेलं आहे आणि रिकाम्या जागी तुम्हाला असे पाणी भरायचं आहे. सर्वात आधी आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे, म्हणून इथे मी पाणी टाकत आहे. तर थोडं गॅप ठेवूनच तुम्हाला हे पीठ जे आहे ते अशा प्रकारे घालून घ्यायचं आहे. त्यानंतर मी ते झाकण लावून तुम्हाला 2 ते 3 मिनटं हे वाफवून घ्यायचं आहे गॅस चालू करून. तर 2-3 मिनटं आपल्याला हे असंच ठेवायचं आहे. तोपर्यंत आपला रोल जे आहे तो थंड झाला आहे आणि आपण ह्याच्या आता वड्या कापून घेऊया. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आपले इझिली हे जे वड्या जे आहे ते चाकूच्या मदतीने आपल्याला अशा प्रकारे कापून घ्यायचं आहे आणि खूप सोप्या पद्धतीने हे कट होत आहे. तर पीठ जे आहे ते व्यवस्थित शिजलं ना तर आपल्याला अशा वड्या ज्या आहेत त्या व्यवस्थित पाडता येतात. तर आपण हे वडे जे आहेत ते आपण कापून घेतलेले आहेत. हे वडे तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट टेक्स्चर आलेलं आहे आपल्या वड्यांना. तर 2-3 दिवस तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून हे वडे जे आहेत ते यूज करू शकता. तर आपले हे आप्पे पात्रामध्ये जे वडे आपण टाकलेले होते ते आपण बघून घेऊया. आता हे वडे जे आहेत ते तुम्हाला अलटपलट करून शिजवून घ्यायचे आहेत. आणि आता हे वडे जे आहेत ते आपले शिजलेले आहेत. इथे मी तुम्हाला थोडंसं फास्ट फॉरवर्ड करून दाखवते की हे वडे जे आहेत ते मी कसे तयार केलेले आहेत. तर इथे मी वडे जे आहेत ते आप्पे पात्रामध्ये टाकून घेतलेले आहे. बाजूच्या ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. झाकून ठेवून आपल्याला 2 ते 3 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. आणि शिजून झाल्याच्या नंतर यात वरतून हे जे पाणी जे आहे ते पूर्ण सुकलं पाहिजे. पाणी सुकल्याच्या नंतर तुम्हाला यात वरतून तेल टाकून हे वडे जे आहेत ते अशा प्रकारे तळून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता आपले वडे जे आहेत ते आधी आपण शिजवून घेतले होते. आता आपण यावरच तेल टाकून आपल्याला हे वडे जे आहेत ते नीट फ्राय करून घ्यायचे आहेत. तर दोन्ही बाजूने आपले वडे जे आहेत ते फ्राय झालेले आहेत. आणि आता आपण जे वडे कापून घेतले होते ते तव्यावरती तेल टाकून आपल्याला अशा प्रकारे हे वडे जे आहेत ते फ्राय करून घ्यायचे आहेत. तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता किंवा शॅलो फ्रायसुद्धा करू शकता. तर अशा प्रकारे आपले वडे जे आहेत ते रेडी झालेले आहेत. दोन्ही बाजूने तुम्हाला तेल टाकून अलटपलट करून खरपूस आपले वडे जे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता इथे आपल्या दोन्ही टाईपचे वडे जे आहेत ते रेडी झालेले आहेत. तर आपले हे वडे जे आहेत ते रेडी झालेले आहेत. आणि आप्पे पात्रामध्ये आपण जे वडे घातले होते ते पण आपले व्यवस्थित फ्राय झालेले आहेत. तर आता आपण हे दोन्ही वडे जे आहेत ते प्लेट करून घेऊया. तर अशा प्रकारे दोन्ही पद्धतीने मी दाखवले ते वडे जे आहेत ते तुम्ही अशा प्रकारे तयार करू शकता. तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट ह्यानं टेक्स्चर आलेलं आहे या वड्यांना आणि दिसायलासुद्धा खूपच छान लागतं. तर तुम्ही एकदा नक्की बनवून बघा या पद्धतीने. आतून तुम्ही बघू शकता अजिबात कच्चे नाही राहत हे वडे. तर नक्की ट्राय करा. जर नेहमीची पद्धत जर तुम्हाला आवडत नसेल तर या पद्धतीने आप्पे पात्रामध्ये तुम्ही कोथिंबीरचे आप्पेसुद्धा म्हणू शकता. आतून अजिबात कच्चे नाही राहिलेत, एकदम पूर्णपणे शिजलेले आहेत. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि चॅनल जो आहे तो नक्की सबस्क्राईब करा. अशा पद्धतीने तुम्ही टेस्टी हे कोथिंबीरचे वडे बनवून बघा आणि वडे कसे झाले ते नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. भेटूया पुढच्या अशा एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. मस्त खा आणि स्वस्त राहा.